हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पाहू शकताय, काल अशा प्रकारे टेंट लावून आम्ही रात्रीचा या ठिकाणी विश्राम केला होता. पाहू शकता डोंगर डोंगर डोंगर. या ठिकाणी सकाळ सकाळी आपलं कॉफीचं नियोजन चाललेलं आहे. थोड्याच वेळात नाश्ता देखील बनवणार आहे. पाहू शकताय सुंदर असा नजारा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही काल रात्रीचा मुक्काम केला होता. मित्रांनो, असं फिरत जावा. पैसा आयुष्यभर कमवायचे, कधीतरी वेळ काढून फिरत जावा. पैसा तुम्ही म्हणताय फिरण्यासाठी पैसा लागते. फिरण्यासाठी असं थोडी की पैसा लागते. तुम्ही चालत फिरू शकताय, सायकलने फिरू शकताय. जर तुमच्याकडे अजून थोडं बजेट जास्त असलं तर मोटरसायकलने फिरू शकताय. तर त्यापेक्षा पण अजून जास्त बजेट असलं तर आपल्या तुमच्या प्रायव्हेट गाडीने फिरू शकताय. पण फिरा, आयुष्य चा आनंद घ्या. आयुष्य एकदाच भेटते आपल्याला. मनसोक्त जागा, या निसर्गाच्या सानिध्यात जागा. तर चला, लवकरच भेटतो तुम्हाला मी. ब्लॉग कंटिन्यू करा. असंच जागा. तर या ठिकाणी दूध उकळते, यामध्ये आम्ही टाकतोय साखर. साखरेच्या नंतर टाकणार कॉफी. मग मस्तपैकी एक पट्टे पेणार नुसतं दूध. मस्तपैकी डोंगराच्या सानिध्यामध्ये पिणार आम्ही कॉफी. आनंद घेत. आणि यो पिणार आहे दूध. यो काही चहा कॉफी घेत नाही, तर त्याला आपण दूध देणार आहोत कॉफी टाकायच्या आधी. तर आमचे कोच त्या ठिकाणी पाहू शकताय, सकाळ सकाळ त्यांची तयारी झालेली आहे. सगळ्यात जास्त सामान म्हटलं का त्यांच्याकडंच आहे. सगळं त्यांनी बोरी विस्तार करून सगळं घेऊन आलेले सोबत. नमस्कार मित्रांनो, पाहू शकताय कॉफी आमची तयार झालेली आहे. आता मस्तपैकी कॉफीचा आनंद घेणार आहोत. हे पाहू शकता, दूध पितोय. आहा, वा. तर आता मी कॉफी पिणार आहोत. मित्रांनो, कॉफी रेडी झालेली पाहू शकताय ना. आम्ही आता कॉफी पित आहे. तर या डब्यामध्ये कॉफी पित आहे, कारण की ग्लास नाही आमच्याकडं. आणि कॉफी एक छान प्रकारे झालेली आहे. तर कॉफीचा या ठिकाणी आनंद घेत आहोत आम्ही. तर पाहू शकताय, आज आम्ही सकाळ सकाळी या ठिकाणी जे हेल्दी आपण समजतो, जे आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आणि असे आम्ही प्रवासामध्ये देखील खूपच हेल्दी खात आहे. सकाळचं पाहू शकताय ओट्स बनवत आहे या ठिकाणी. आणि ओट्समध्ये सर्व काही ड्रायफ्रूट टाकलेले पाहू शकताय, ड्रायफ्रूट. तर याच्याने तुम्हाला प्रोटीन देखील भेटतंय, खूप सारे पोषक तत्व देखील भेटतात. आणि ओट्स हे शरीरासाठी चांगलं देखील आहे. जे की मॅगी तसं आम्ही दररोज खात नाही, कधी तर इमर्जन्सीला ठेवलेले आहेत आम्ही मॅगी. होय काका? कधी नाही, कधी इमर्जन्सीसाठी. तसं तर आमच्याकडं ओट्सचं हे बघा, आम्ही अजून सामान घेणार आहे. आणि हेल्दी खाल्ल्यावर कसं तुम्ही व्यवस्थित देखील राहू शकताय. आता आपण डोंगरामध्ये प्रवास करत आहे, तर हेल्दी खाल्ल्यावर आपण स्वस्त देखील राहणार आहोत. तर आज सकाळ सकाळी मस्तपैकी या ठिकाणी ओट्स बनवत आहे, पाहू शकताय. शरीरासाठी खूपच पौष्टिक आणि आम्हाला याच्यातून प्रोटीन देखील भेटणार आहे. त्यामुळं आम्हाला सायकल चालवण्यासाठी जास्तीत जास्त एनर्जी भेटणार आहे. तर आता या ठिकाणी ओट्स बनत आहेत. लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. मराठी माणसांना सपोर्ट करा. आतापर्यंत तुम्ही स्टिंगवाल्यांना फॉलो करताय, कोकोकोला फॉलो करताय. असे पण कधीतरी असे ओट्सवाल्याला फॉलो करत जावा. फॉलो घ्या, सायकल वाल्याला फॉलो करा. तर चला लवकर फॉलो करा, लवकर. कशी टेस्ट? कमी टेस्ट कशी झाली काका? एकदम A1 बेस्ट. विकास कसं झालाय? एक नंबर. तर एक नंबर झालेला आहे मित्रांनो. चला आता खातो. आहा, खूप छान, खूप छान. डोंगरात बसून असं गरम गरम. नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी सकाळ सकाळी पाहू शकता, ससा आम्हाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी आलेला आहे. ससा कसा हा दिसतोय बघा. ससा 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 कसं दिसतंय? कापसावानी ससा. ससा पळाला ससा. हा, तर पाहू शकताय ससा फोटो काढाय. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तर आता एक सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता या ठिकाणून काल या ठिकाणी वर आपण टेंट लावून या ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला होता.
आता चहा पाणी नाश्ता वगैरे सर्व काय झालेलं आहे. तर सर्व सामान आपण सायकलवर लोड केलेलं आहे. तर आता या ठिकाणून आपण प्रस्थान करत आहोत. तर आज लगभग आम्हाला चंबापर्यंत प्रवास करायचा आहे. तर चढ देखील आहेत. तर बघूयात कुठपर्यंत प्रवास करतो. पण चंबा आमचं टार्गेट आहे आज चंबापर्यंत पोहोचण्याचा. तर बघूया दिवसाचे सर्व काही घडामोडी आजच्या जे की उद्या ब्लॉग येणार त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर जेवढं जास्त आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करता आलं तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामची आय डी देतो तिथं देखील चॅनलला फॉलो करा. तर चला भेटूयात लवकरच. ब्लॉग कंटिन्यू करा माझ्यासोबत. या ठिकाणी पाहू शकता लँडस्लाईड झालेलं आहे. रोड बंद झालेले, JCB काम चालू आहे. पूर्ण माती आलेली आहे. रोडच ब्लॉक करून गेला होता पूर्ण. आता JCB मशीनने काम चालू आहे. बघूया किती वेळ लागते. आता मागं देखील गाड्या थांबलेल्या पाहू शकता. मित्रांनो उत्तराखंडमधला पाऊस आणि ऊन बेकार आहे. भयंकर पाऊस पडला तर भयंकर पडतोय, ऊन लागलं तर भयंकर ऊन लागते, थंडी पडली तर भयंकर थंडी. म्हणजे तिन्ही ऋतूंचा तुम्ही नाद नाही करू शकत. एवढा खतरनाक या ठिकाणी नादच खुळा. हर हर महादेव, रामकृष्ण हरी. मित्रांनो तर आता आपण पुढे रोबडी चांटा ते गावाचं आम्हाला तर या ठिकाणी एक हॉटेल दिसलं होतं. तर पुढं आम्हाला थांबण्याची व्यवस्था झालेली हॉलमध्ये. आणि या ठिकाणी जेवण आलेले बटाट्याची भाजी आणि चपाती आहे. आज आम्ही हॉटेलमध्ये जेवत आहे. पाहू शकताय या ठिकाणी जेवत आहे. हां बंडियाना या गावामध्ये. तर अशा प्रकारे या ठिकाणी जेवण दिलेलं हॉटेलवाल्याने. तर जेवतो आणि मग आराम करूयात. तर या ठिकाणी अशा प्रकारे हॉल आहे आणि आम्ही टेंट लावलाय. तर पाहू शकताय हॉलमध्ये तसं कोण टेंट लावत नाही, पण आम्ही टेंट लावलाय. कारण की हे बाहेर जे जाळी आहे ना, आणि हे थोडं पूर्ण साईडला म्हणजे एकच हॉटेल आहे आणि सगळीकडं म्हणजे जंगल आहे. त्याच्यामुळं हवा देखील एवढी म्हणजे थंडगार येते. त्यामुळे टेंट लावला आपण, जेणेकरून थंड थोडी कमी होईल. तसं स्लिपिंग बॅग वगैरे आहे आमच्याकडे. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूयात उद्या. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शिवमे भागव्या शुभेच्छा. तर आता आम्ही या ठिकाणी विश्राम करत आहे. उद्याची अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत येईल. शुभरात्री. हर हर महादेव, रामकृष्ण हरी.